नमस्कार मित्रांनो, समीकरणे या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण समीकरणांची उकल कशी करायची हे जाणून घेणार आहोत। आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चलाचा वापर करून समीकरण बनवणे ही आपली पहिली पायरी होती। त्या पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे चलाची किंमत शोधून काढणे। चलाची किंमत शोधून काढण्याच्या या प्रक्रियेला आपण समीकरण सोडविणे असे म्हणतो। उदाहरणार्थ x अधिक 3 बरोबर 5 हे समीकरण आपण मागच्या व्हिडिओमध्ये तयार केलं होतं। हे समीकरण चलाच्या एकाच किमतीला संतुलित राहतं आणि त्या चलाच्या किमतीला चलाची उकल असे म्हणतात। म्हणजेच चलाच्या ज्या किमतीला हे समीकरण संतुलित राहतं, चलाच्या त्या किमतीला आपण उकल असे म्हणतो। ही उकल कशी शोधायची? या उकल शोधण्याच्या प्रक्रियेलाच आपण समीकरण सोडवणे असं म्हणतो। या समीकरणामध्ये आपल्याला सहज दिसतं की या चलाची किंमत जेव्हा 2 असेल त्यावेळी 2 अधिक 3 हे 5 असणार आहेत, म्हणजेच हे समीकरण संतुलित राहणार आहे। म्हणजेच या उदाहरणामध्ये x बरोबर 2 ही चलाची उकल आहे। समीकरण सोडवण्याच्या अनेक पद्धती आहेत। यातील सर्वात जुनी पद्धत म्हणजेच प्रयोग व प्रमाण पद्धत। या पद्धतीचा वापर कसा करायचा हे आपण काही सराव गणिते सोडवून पाहूयात। एक समीकरण घेऊयात। x अधिक 7 बरोबर 19। सर्वात प्रथम आपण x ची किंमत 0 असेल तर काय होतं पाहूया। जर x ची किंमत 0 असेल तर हे समीकरण होणार आहे 0 अधिक 7 बरोबर 19, म्हणजे 7 बरोबर 19। पण 7 आणि 19 हे समान नाही आहेत, म्हणजेच x बरोबर 0 ही आपल्या चलाची उकल नाही आहे। मग आपण x बरोबर 2 घेऊन पाहूया। x बरोबर 2 घेऊन आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की 2 अधिक 7 बरोबर 19। 2 अधिक 7 म्हणजे 9। 9 बरोबर 19। पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय की हे चूक आहे। 9 बरोबर 19 असू शकत नाही, म्हणजेच x 2 ही उकल चुकीची आहे। म्हणजेच आता इथे आपण काय करतो आहोत, आपण एक उकल असेल असं गृहीत धरतो आहोत आणि ती उकल बरोबर आहे का नाही हे आपण त्या समीकरणामध्ये ती उकल टाकून पाहतो। म्हणजेच आपण प्रयोग करतो आहोत आणि जर तो प्रयोग फसला तर आपण नवीन उकल पाहतो आहोत आणि म्हणूनच या पद्धतीला प्रयोग व प्रमाद पद्धत असे म्हणतात। x बरोबर 2 ही उकल नाही आहे तर x बरोबर 4 किंवा आपण x बरोबर 10, आपण x बरोबर 10 बघूया। x बरोबर 10 असेल तर 10 अधिक 7 बरोबर 19। 10 अधिक 7 येतात 17। 17 बरोबर 19। पुन्हा एकदा आपल्याला दिसते की हे बरोबर नाही आहे, म्हणजेच x बरोबर 10 ही सुद्धा उकल नाही आहे। मग आपण x बरोबर 12 ही उकल आहे का ते पाहूयात। म्हणून आपण 12 अधिक 7 बरोबर 19। 12 अधिक 7 येतात 19। 19 बरोबर 19 हे बरोबर आहे। 19 बरोबर 19 आणि म्हणजेच x बरोबर 12 ही आपल्या समीकरणाची उकल आहे। अजून एक गणित सोडवूयात।
x अधिक 5 बरोबर 9. x बरोबर 0 ही उकल आहे का हे आपण तपासून पाहूयात. म्हणजेच इथे 0 अधिक 5 येणार आहेत. 0 अधिक 5 बरोबर 9. 0 अधिक 5 येतात 5. 5 बरोबर 9. हे चुकीचं आहे, म्हणजे x बरोबर 0 ही उकल नाही. आता आपण x बरोबर 5 ही उकल आहे का पाहूया. पुन्हा एकदा 5 ही x ची किंमत आपण समीकरणामध्ये टाकूयात. 5 अधिक 5 बरोबर 9. 5 अधिक 5 येतात 10. 10 बरोबर 9. पुन्हा आपल्याला दिसते की हे चुकीचं आहे, पण आपल्याला यातून एक नवीन माहिती मिळाली, ते म्हणजे 10 हे 9 पेक्षा जास्त आहेत. आतापर्यंत जे उत्तर आपलं आलं होतं ते 9 पेक्षा कमी होतं. 10 हे 9 पेक्षा जास्त होत आहेत. म्हणजेच एक माहिती मिळाली की x बरोबर 5 ही उकल नाही आहे, आणि दुसरी माहिती अशी मिळाली की आपली उकल ही 5 पेक्षा कमी असणार आहे. 0 पेक्षा जास्त परंतु 5 पेक्षा कमी असणार आहे. म्हणूनच आपण पुढची किंमत x ची 4 आहे असे मानूयात, आणि 4 ही किंमत समीकरणामध्ये आपण टाकली तर आपल्याला मिळतं 4 अधिक 5 बरोबर 9. 4 अधिक 5 9. 9 बरोबर 9 हे बरोबर आहे. म्हणजेच x बरोबर 4 ही उकल आहे. समीकरणे धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. समीकरण, इक्वेशन, चल, व्हेरिएबल, उकल, सोल्युशन, प्रयोग व प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर मेथड. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.